हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जो जनरल फार्माकोलॉजीचा पार्ट आहे। मित्रांनो, तुमच्या डीएमआरच्या फार्मासिस्ट एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे। आणि मित्रांनो, जनरल फार्माकोलॉजीचा आपण थेरॉटिकल पार्ट आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन आहेत जे तुमच्या डीएमआरच्या एक्झाम मध्ये तिकडे असू शकतात, तर असे इम्पॉर्टंट क्वेश्चन जनरल फार्माकोलॉजी वरचे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। आणि मित्रांनो, ज्या स्टुडंटला मित्रांनो डीएमआर फार्मासिस्ट साठी टेक्निकल जो काही सिलेबस आहे टीसीएस पॅटर्नचा, तर त्याचा स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू त्यांना स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जाणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता कंप्लीट टेक्निकल सिलेबसचा जो काही पार्ट असणार आहे त्यावरती एकदम ॲक्युरेट, एकदम करेक्ट अशा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील। आणि त्याचबरोबर जे इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन असणार आहेत त्या सिलेबस वरती, म्हणजे पॉइंट वाइज एमसीक्यू क्वेश्चन, आता जसं आपण जनरल फार्माकोलॉजी स्टडी करतोय आणि त्याचे एमसीक्यू पण स्टडी करतोय, तर मित्रांनो हे परचेस केल्याच्या नंतर तुम्हाला तिकडे सर्व नोट्स पण भेटतील। त्यावरती जे इम्पॉर्टंट एमसीक्यू तुमच्या डीएमआरच्या एक्झाम मध्ये येऊ शकतात तसे एमसीक्यू पण प्रोव्हाइड केले जातील। आणि मित्रांनो, त्याचबरोबर एव्हरी सॅटर्डेला मॉक टेस्ट पण तिकडे घेण्यात येईल। तर मित्रांनो, हा स्टडी मटेरियल, क्वालिटी स्टडी मटेरियल तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। आणि आता आपण मित्रांनो जाऊ आपल्या मेन व्हिडिओच्या कंटेंट कडे, ते म्हणजे जनरल फार्माकोलॉजीचे जे इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन असणार ते आपण डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, इथे बघा पहिला जो क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाइन ऑफ अगोनिस्ट। तर मित्रांनो, आपण अगोनिस्ट, अँटागोनिस्ट जनरल फार्माकोलॉजी मध्ये स्टडी केलंय, तर मित्रांनो असे क्वेश्चन तुम्हाला इकडे येऊ शकतात। तर पहिला क्वेश्चन आहे डेफिनेशन ऑफ अगोनिस्ट। तर मित्रांनो इथे ऑप्शन बघा, ऑप्शन ए आहे ए सबस्टन्स दॅट ब्लॉक रिसेप्टर ऍक्टिव्हिटी। तर मित्रांनो अगोनिस्ट रिसेप्टरची ऍक्टिव्हिटी ब्लॉक नाही करत। त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ए ड्रग दॅट बाइंड्स टू द रिसेप्टर अँड इनहिबिट रिस्पॉन्स। तर हे पण रॉंग आहे, हे पण रॉंग आहे। आणि मित्रांनो इथे ऑप्शन सी बघा, ड्रग दॅट बाइंड्स अँड ऍक्टिव्हेट द रिसेप्टर टू प्रोड्यूस अ रिस्पॉन्स। तर मित्रांनो अगोनिस्ट जो असतो तो अगोनिस्ट काय करतो, रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करतो आणि त्याचा रिस्पॉन्स जो काही असेल तो डिसीज क्युअर करण्याचा तो प्रोड्यूस करतो। म्हणून मित्रांनो ऑप्शन सी इथे करेक्ट असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा, ॲट्रोपिन ऍक्ट्स ॲज विच ऑफ द फॉलोइंग। तर मित्रांनो ॲट्रोपिन वरती क्वेश्चन विचारलेला आहे, तर ॲट्रोपिन मित्रांनो काय म्हणून ऍक्ट करतो। तर मित्रांनो इथे बघा, अगोनिस्ट ऑफ मस्कॅरिनिक रिसेप्टर, हे पण रॉंग आहे। अँटागोनिस्ट ऑफ मस्कॅरिनिक रिसेप्टर। तर मित्रांनो ॲट्रोपिन जो असतो तो काय करतो, अँटागोनिस्ट ऑफ मस्कॅरिनिक रिसेप्टर म्हणून ऍक्ट होतो। म्हणजेच काय करतो मित्रांनो, मस्कॅरिनिक रिसेप्टरला बाइंड करून बसतो आणि त्या रिसेप्टर थ्रू जो काही अगोनिस्ट येणार आहे त्याला तिकडे जागा देत नाही, म्हणजे तिथे ऍक्शन तिथे प्रोड्यूस होत नाही। तर अँटागोनिस्ट काय करतो, रिसेप्टरला बाइंड करून तिथेच थांबतो, रिस्पॉन्स प्रोड्यूस करत नाही। म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे। त्याच्यानंतर मित्रांनो थर्ड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स फॉर अगोनिस्ट ऍक्शन। तर मित्रांनो तुम्ही एक्झाम मध्ये लास्ट डीएचएस चा पेपर बघितला असेल किंवा डीएमआर चा, अगोनिस्ट अँटागोनिस्ट हे दोन्ही पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहेत। तर मित्रांनो इथे क्वेश्चन काय विचारलाय, करेक्ट सिक्वेन्स काय आहे। तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघू, पहिल्यामध्ये रिस्पॉन्स तर कुठेच अगोनिस्ट दाखवत नाही। त्याच्यानंतर मित्रांनो इथे दोन ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसतंय बघा, अगोनिस्ट, रिस्पॉन्स, रिसेप्टर। तर मित्रांनो अगोनिस्ट डायरेक्ट रिस्पॉन्स दाखवतो का, नाही दाखवत, तो रिसेप्टरला बाइंड होतो। तर मित्रांनो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, अगोनिस्ट काय करणार, रिसेप्टरला बाइंड करणार, त्याच्यानंतर रिसेप्टर थ्रू काय होणार, रिस्पॉन्स प्रोड्यूस होणार। म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आन्सर आहे। त्याच्यानंतर मित्रांनो फोर्थ क्वेश्चन बघा, डिस्क्राइब द टर्म थेरापेटिक इंडेक्स। तर मित्रांनो थेरापेटिक इंडेक्स वरती तुम्हाला इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो हा जो फॉर्म्युला आहे थेरापेटिक इंडेक्सचा त्यावरती क्वेश्चन आहे, म्हणजे TI इज इक्वल्स टू LD50 अपॉन ED50। तर मित्रांनो हा काय आहे, फॉर्म्युला आहे थेरापेटिक इंडेक्सचा। तर मित्रांनो लिथल डोस आणि इफेक्टिव्ह डोस असं LD50 आणि ED50 चं मीनिंग आहे। तर इथे जो मित्रांनो करेक्ट आन्सर आहे तो ऑप्शन बी आहे। आणि मित्रांनो इकडे ऑप्शन मध्ये LD50 पण येऊ शकतं, तिथे कन्फ्यूज व्हायचं नाहीये, करेक्ट। त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघणार आहे ते म्हणजे मित्रांनो
विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट पोटेन्सी. तर मित्रांनो पोटेन्सी रिलेटेड खालील पैकी कोणता स्टेटमेंट हे बरोबर आहे. आता मित्रांनो इथे आपण बघूत की ऑप्शन ए काय आहे, इट इज रिलेटेड टू मॅक्झिमम इफेक्ट. तर मित्रांनो पोटेन्सी मॅक्झिमम इफेक्ट रिलेटेड टर्म नाहीये. त्याच्यानंतर इट्स अनरिलेटेड टू ड्रग डोस. तर मित्रांनो हे पण रॉंग आहे. त्याच्यानंतर ऑप्शन सी बघा, इट इज इंडिकेटेड हाऊ मच इज ड्रग नीडेड फॉर इफेक्ट. तर मित्रांनो पोटेन्सी मध्ये काय केलं जातं, किती डोस लागतो ज्याच्या थ्रू काय होईल इफेक्ट ड्रग प्रोड्यूस करेल ह्याचं कॅल्क्युलेट पोटेन्सी मध्ये केलं जातं. म्हणून मित्रांनो इथे ऑप्शन सी करेक्ट आहे. आणि मित्रांनो इथे ऑप्शन डी पण रॉंग आहे. इथे करेक्ट आन्सर असणार आहे पोटेन्सीचं ऑप्शन सी. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि यामध्ये खूप सारे स्टुडंट कन्फ्यूज होतात. व्हॉट इज फार्मॅकोकायनेटिक आणि व्हॉट इज फार्मॅकोडायनामिक. तर मित्रांनो या क्वेश्चन मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. इथे बघा फार्मॅकोकायनेटिक्स डील्स विथ. तर मित्रांनो पहिला जो क्वेश्चन आहे, व्हॉट द ड्रग डज टू बॉडी. तर मित्रांनो ड्रग डज टू बॉडी हे जे स्टडी केलं जातं ते फार्मॅकोडायनामिक मध्ये स्टडी केलं जातं, म्हणून हे ऑप्शन रॉंग असणार आहे. त्याच्यानंतर द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. तर मित्रांनो कोणत्या पण ड्रगची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ही फार्मॅकोडायनामिक मध्ये स्टडी केली जाते, म्हणून हे पण रॉंग आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ऑप्शन सी बघा, व्हॉट द बॉडी डज टू ड्रग. तर मित्रांनो फार्मॅकोकायनेटिक मध्ये बॉडी ड्रगला कोणत्या कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करते याचं स्टडी केलं जातं, म्हणून ऑप्शन सी इकडे करेक्ट आहे. याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन, मेटाबॉलिझम, डिस्ट्रीब्युशन अँड एक्सक्रीशन ऑफ ड्रग स्टडी केला जातो. म्हणजे बॉडी ड्रगला कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करते याचं स्टडी असतं, म्हणजेच व्हॉट द बॉडी डज टू ड्रग. म्हणून ऑप्शन सी इकडे मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. रिसेप्टर इंटरॅक्शन हे पण फार्मॅकोडायनामिक मध्ये स्टडी केलं जातं, म्हणून हे पण रॉंग आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू, ते म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज अ पार्ट ऑफ फार्मॅकोकायनेटिक. तर मित्रांनो खालील पैकी कोणती जे आहे ते फार्मॅकोकायनेटिकचं पार्ट आहे. त्याच्यामध्ये रिसेप्टर बाइंडिंग हे पण नाहीये, कारण हे फार्मॅकोडायनामिक मध्ये येतं. त्याच्यानंतर डोस रिस्पॉन्स कर्व हे पण फार्मॅकोडायनामिक मध्ये येतं. पोटेन्सी पण फार्मॅकोडायनामिक मध्ये इन्क्लूड होते किंवा डोस रिलेटेड टर्म असते ती, तर त्याचा संबंध इकडे येत नाही. फार्मॅकोकायनेटिक मध्ये ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम. तर मित्रांनो ऑप्शन सी इकडे पण करेक्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आणखीन एक क्वेश्चन आलाय, तो म्हणजे फार्मॅकोडायनामिक. त्याच्यामध्ये फार्मॅकोकायनेटिक मध्ये काय स्टडी केलं जातं हे आपण आधी बघितलं, पण आता फार्मॅकोडायनामिक वर विचारलंय. तिथे बघा ऑप्शन ए ऍब्सॉर्प्शन, एक्सक्रीशन हे फार्मॅकोकायनेटिक मध्ये स्टडी करतात. ड्रग मेटाबॉलिझम फार्मॅकोकायनेटिक मध्ये स्टडी करतात. त्याच्यानंतर ड्रग सोल्युबिलिटी आणि फॉर्म्युलेशन पण फार्मॅकोडायनामिक मध्ये स्टडी नाही करत. तर मित्रांनो फार्मॅकोडायनामिक मध्ये जे स्टडी केलं जातं की बॉडी मध्ये ड्रग जाऊन कशा पद्धतीने ऍक्शन दाखवणार त्याची मोड ऑफ ऍक्शन स्टडी केली जाते, म्हणून ऑप्शन सी इथे पण करेक्ट आहे. रिसेप्टर बाइंडिंग अँड ड्रग इफेक्ट्स. त्यानंतर मित्रांनो आणखीन एक क्वेश्चन आपण बघू. क्वेश्चन काय इथे बघा, which term describe the removal of unchanged drug and its metabolites from the body. तर मित्रांनो जे बॉडी मधून अनचेंज्ड ड्रग आहे किंवा त्याचे मेटाबोलाइट्स आहेत तर ते बॉडी मध्ये कोण रिमूव्ह करतं, बाहेर कोण काढतं. तर मित्रांनो इकडे ऍब्सॉर्प्शन एक ऑप्शन दिलाय. त्याच्यानंतर मित्रांनो ऑप्शन आहे मेटाबॉलिझम, डिस्ट्रीब्युशन आणि एक्सक्रीशन. तर मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे किडनी थ्रू काय केलं जातं, रिमूव्हल ऑफ ड्रग केलं जातं आणि हा जो पार्ट येतो तो एक्सक्रीशन मध्ये येतो, म्हणून ऑप्शन डी इकडे करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आणखीन एक दुसरा क्वेश्चन आहे, विच रूट डज नॉट रिप्रेझेंट ड्रग एक्सक्रीशन. तर खालील पैकी कोणतं जे रूट असणार आहे ते एक्सक्रीशन साठी रिस्पॉन्सिबल नसेल, या असा पण क्वेश्चन तिकडे सिंपल येऊ शकतो. तर मित्रांनो इथे जे बघा तर इथे 3 जे रूट आहेत तर ते काय आहेत मित्रांनो, रिस्पॉन्सिबल असतात एक्सक्रीशन साठी. म्हणजे किडनीच्या युरिन थ्रू ड्रग बाहेर पडतो, लंग्स थ्रू पण ड्रग बाहेर पडतो, लिव्हर थ्रू पण पडतो, पण इथे ऑप्शन डी जे मसल. तर मित्रांनो इथे नॉट विचारलंय, म्हणून ऑप्शन डी इकडे काय असणार आहे मित्रांनो, करेक्ट ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो इकडे,
व्हॉट डज टॉलरन्स मीन. तर मित्रांनो हे जनरल फार्माकोलॉजी मधलाच पार्ट आहे. तर मित्रांनो या टॉलरन्सचं मीनिंग काय होतं, तर मित्रांनो ऑप्शन ए बघा, रिड्यूस मेटाबॉलिझम, इन्हान्स इम्युनिटी, ऑप्शन सी हायर डोस नीडेड आणि रिस्क ऑफ एलर्जी. तर मित्रांनो मेटाबॉलिझमचा इकडे काही संबंध नसतो, तो फार्माकोकायनेटिक मध्ये स्टडी केला जातो. इन्हान्स इम्युनिटी याचं पण याच्या टर्म रिलेटेड काही संबंध नाहीये. तर मित्रांनो टॉलरन्स मध्ये काय होतं, हायर डोस नीड होतो. म्हणजे समजा एखादा व्यक्ती रिपीटेड ड्रग घेतोय, तर त्याचा सेम इफेक्ट त्याला भेटण्यासाठी या कंडिशन मध्ये हाय डोसचा यूज केला जातो. म्हणून मित्रांनो इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी, हायर डोस नीडेड. डी ऑप्शन पण रॉंग असणार आहे. ऑप्शन सी करेक्ट असेल. टॉलरन्स म्हणजे एखाद्या ड्रगचं टॉलरन्स तयार होतो, म्हणजे सेम इफेक्ट गेला ड्रगचा डोस इन्क्रीज करावा लागतो. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते म्हणजे फादर ऑफ इंडियन फार्माकोलॉजी. तर मित्रांनो हा क्वेश्चन पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. फादर ऑफ फार्माकोलॉजी आणि नंतर फादर ऑफ इंडियन फार्माकोलॉजी विचारलंय. तर मित्रांनो इथे ऑप्शन बघा, इकडे 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. एक शरॉफ असेल, चोप्रा असेल, फ्लेमिंग असेल, वॉक्समॅन असेल. तर मित्रांनो इथे जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन बी, आर्यन चोप्रा जे ते इंडियन फार्माकोलॉजीचा फादर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, ते म्हणजे आहे मित्रांनो तुमच्या इम्युन रिॲक्शन बद्दल. इम्युन रिॲक्शन इज टू ड्रग. इम्युन रिॲक्शन जे असतात ते कशा, त्या टर्मला काय म्हणतात हे विचारलेलं आहे. तर मित्रांनो टॉलरन्स मध्ये माहिती आहे तुम्हाला की डोस इन्क्रीज करावा लागतो. त्याच्यानंतर ऍडिक्शन मध्ये दोन ड्रगचा इफेक्ट जर समजा त्याच्यावर डिपेंडन्सी बनते, ऍडिक्शन आहे तो ड्रगचा. त्याच्यानंतर आहे डिपेंडन्स, त्याच्यानंतर आहे हायपर सेन्सिटिव्हिटी. तर मित्रांनो इम्युन रिॲक्शन जे असतात किंवा ड्रगचं इम्युन, एखाद्या समजा आपण बॉडीमध्ये ड्रग घेतोय आणि आपली बॉडी त्या ड्रग्सच्या अगेन्स्ट काम करते, तर त्याला हायपर सेन्सिटिव्ह म्हणलं जातं. म्हणून ऑप्शन सी इकडे काय असणार आहे मित्रांनो, करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, अ सिम्बॉल फॉर बायोलॉजिकल हाफ लाईफ. तर मित्रांनो बायोलॉजिकल हाफ लाईफचा सिम्बॉल काय असणार आहे, तर मित्रांनो इकडे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, म्हणजेच टी हाफ. तर मित्रांनो टी हाफ जो असतो तो बायोलॉजिकल हाफ लाईफचा सिम्बॉल असतो, म्हणून करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, एक्झाम्पल ऑफ ऍडिटिव्ह इफेक्ट. तर मित्रांनो ऍडिटिव्ह इफेक्ट मध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस कॉम्बिनेशन मध्ये दोन ड्रग कंझ्युम केले जातात तर त्यांचा इफेक्ट हा इक्वल्स टू असतो. म्हणजे समजा एक ड्रग एक इफेक्ट दाखवतोय, दुसरा एक दाखवतोय, तर यांचं इक्वल्स टू 2 होणार आहे. तर याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल विचारलंय. तर मित्रांनो इकडे जे ऍस्पिरिन प्लस पॅरासिटामॉल आहे, तर यांचं ऍडिटिव्ह इफेक्ट होतो, म्हणून ऑप्शन सी इकडे करेक्ट आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, तर ते म्हणजे टॉलरन्स फॉर्म रिपीटेड यूज. तर मित्रांनो ज्यावेळेस एखादा ड्रग रिपीटेड यूज होतो तर त्यामधल्या कोणत्या टाईपचा टॉलरन्स तिकडे तयार होणार आहे. तर मित्रांनो इथे ऑप्शन ए बघा, नॅचरल, ऑप्शन बी ॲक्वायर्ड, ऑप्शन सी क्रॉस आणि ऑप्शन डी टॅकिफ्लॅक्सिस. तर मित्रांनो ज्यावेळेस रिपीटेड टॉलरन्स तयार होतो तर त्या टर्मला म्हणतात मित्रांनो ॲक्वायर्ड टॉलरन्स. तर म्हणून ऑप्शन बी इकडे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो लास्टचं क्वेश्चन आहे, तर या क्वेश्चनचं आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की डिस्कवरी ऑफ पेनिसिलिन म्हणजे कोणत्या शास्त्रज्ञाने, सायंटिस्टने पेनिसिलिनला डिस्कवर केलेलं आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे आणि मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो तुम्हाला नोट्स परचेस करायचे असतील, असे एमसीक्यू क्वेश्चनच्या डायरेक्ट पीडीएफ तुम्हाला पाहिजे असतील, तर मित्रांनो या नंबर वरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचंय. हा सेम नंबर आपण चॅट बॉक्स मध्ये पण दिलेला आहे. आणि मित्रांनो या नोट्सचा फायदा घ्या, जेणेकरून तुमचे टेक्निकलचे 40 आउट ऑफ 40 मार्क तिकडे येतील. थँक्यू सो मच.